सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद द्या, मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांची मागणी. लवकरच वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचंही स्पष्ट केलं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन. बारामतीत विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. कुटुंबीय भावुक. पती सुनेत्रा पवारांकडून अजितदादांना अखेरचा निरोप. सुप्रिया सुळे, पार्थ पवारांसह संपूर्ण कुटुंबीय शोकाकुल. दादांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून अजित पवारांना अखेरचा निरोप. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडूनही श्रद्धांजली अर्पण. अजित पवारांना मुखाग्नी दिल्यानंतर त्यांच्या सुरक्षारक्षकांना भावना अनावर. चितेजवळच रडणाऱ्या पीए आणि सुरक्षारक्षकांचे जय पवारांनी सांत्वन केलं. अजित पवारांना श्रद्धांजली देण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले. मंत्रिमंडळातील मंत्री आणि विरोधी पक्षातील नेतेही विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात. बारामतीत चुकीच्या ठिकाणी विमानाचं लँडिंग होत असल्याचं पायलटला शेवटच्या क्षणी लक्षात आलं. सूत्रांची माहिती. तर ब्लॅक बॉक्समधील रेकॉर्डिंग अपघाताचं कारण उलगडणार. नाशिकहून मुंबईच्या दिशेनं जाणारा किसान मोर्चा अखेर स्थगित. आंदोलकांच्या सगळ्या मागण्या मान्य. 3 महिन्यात अंमलबजावणी करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन. यूजीसीच्या नव्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती. 2012 मधील नियम लागू राहणार. कोर्टानं केंद्र आणि यूजीसीला नोटीस बजावली. स्थगितीनंतर वाराणसीत जल्लोष. भारताचा 2026-27 या वर्षाचा आर्थिक विकास दर 6.8 ते 7.2% राहण्याचा अंदाज. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक सर्व्हे रिपोर्ट सादर केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.